एव्हरीबडी, गुड मॉर्निंग. चला तर आपण कालच्या पिरियडमध्ये इंजिन बद्दल माहिती घेतली होती. आपण इंजिनची सुरुवात कशी झाली, इंजिन म्हणजे काय, त्याचे कुठले मेनली प्रकार पडतात त्याच्याबद्दल आपण काल माहिती घेतली होती. आता आपण काय करणार आहोत, आयसी इंजिनचे खाली कसे प्रकार पडतात, इंटरनल कंबशन इंजिनचे वर्गीकरण कशा केलं जाते, त्याचे कुठल्या प्रकारचे प्रकार कसे प्रकार पडतात, कोणत्या गोष्टीवरून प्रकार पडतात, या सगळ्याबद्दलची माहिती आपण आजच्या क्लासमध्ये घेणार आहोत. ठीक आहे. तर पहिले सुरुवातीला पडतात सिलेंडरच्या रचनेवरून पडणारे प्रकार. वेगवेगळ्या गोष्टीवरून आयसी इंजिनचे प्रकार पडतात. त्याच्यातला पहिला भाग आहे सिलेंडरच्या रचनेवरून इंजिनचे पडणारे प्रकार. सिलेंडरच्या रचनेवरून सिलेंडरच्या रचनेवर वेगवेगळ्या बाबींवरून प्रकार पडतात. त्याच्यातला पहिला प्रकार आहे सिलेंडरच्या रचनेवर. ठीक आहे. तर सिलेंडरच्या रचनेवर तर समजा सिलेंडर इंजिन पिस्टन सिलेंडरची रचना जर एका मागे येत असेल, पिस्टन सिलेंडरची रचना तर एका मागे एक असेल, म्हणजे एक पिस्टन इथं आहे, दुसरं इथं आहे, तिसरं इथं आहे, चौथं इथं आहे, म्हणजे एका रेषेमध्ये आहे. इथं पिस्टन सिलेंडरची रचना कशी आहे, एका रेषेमध्ये आहे. आणि एका रेषेमध्ये जर पिस्टन सिलेंडरची रचना असेल तर त्या प्रकारच्या इंजिनला आपण इन लाईन सिलेंडर इंजिन असं म्हणतो. एका लाईन मध्ये जर असेल पिस्टन आणि सिलेंडर हे जर एका लाईन मध्ये बसवलेले असतील तर मग अशा प्रकारच्या इंजिनला आपण इन लाईन सिलेंडर इंजिन असं म्हणतो. काही काही ठिकाणी जागेचा प्रॉब्लेम येतो. जसं बुलेट जर तुम्ही पाहिली असाल, रॉयल एनफील्ड, त्या रॉयल एनफील्ड मध्ये दोन पिस्टन असतात. किती असतात? दोन पिस्टन असतात. बरोबर आहे. तर त्याची रचना हे व्ही टाईप केलेली असते. त्याची रचना कशी केलेली असते? व्ही टाईप, इंग्रजी अक्षर. म्हणजे एक पिस्टन सिलेंडर असं राहते आणि एक पिस्टन सिलेंडर असं राहते. क्रॅनशाफ्ट कॉमन राहतं. ते 4 सिलेंडर असो, 5 सिलेंडर असो, 2 सिलेंडर असो का 3 सिलेंडर असो, क्रॅनशाफ्ट मात्र कॉमन राहत असतो. या इंजिनमध्ये हे इनलाईन इंजिन आहे. त्याच्यामध्ये 4 सिलेंडर एका रेषेमध्ये आहे, क्रॅनशाफ्ट मात्र कॉमन आहे. तसंच इथं व्ही टाईपचं आहे, इंग्रजी अक्षर व्ही, म्हणजे एक पिस्टन सिलेंडर असं आणि दुसरं पिस्टन सिलेंडर असं. अशा प्रकारची जर रचना केली असेल तर अशा प्रकारच्या आयसी इंजिनला आपण व्ही टाईप इंजिन असं म्हणतो. आता इथं तुम्हाला दोनच दाखवलेले आहेत इंजिन पिस्टन. जर वाहन जर मोठं असेल, जास्त कॅपॅसिटी जर पाहिजे असेल, जास्त शक्ती जर आपल्याला पाहिजे असेल तर मग अशा वेळेस 2च्या ऐवजी 4, 6, 8 अशा प्रकारचे पिस्टन सुद्धा लावलेले असतात. पण त्याची रचना हे व्ही टाईप केलेली असते. तिसरा प्रकार आहे, दुसरा प्रकार झाला व्ही टाईप आणि तिसरा प्रकार आहे अपोज्ड सिलेंडर इंजिन. अपोज्ड सिलेंडर इंजिन. या प्रकारच्या इंजिन मध्ये काय राहते, एक पिस्टन या बाजूला राहते, एक पिस्टन या बाजूला राहते. क्रॅनशाफ्ट कॉमन राहते. एक पिस्टन या बाजूला आणि एक पिस्टन या बाजूला. 2 सिलेंडरचं इंजिन असेल तर 2च पिस्टन सिलेंडर, 4 असेल तर समोर 2, 6 असेल तर अजून 2, 8 असेल तर परत अजून 2. मग मात्र रचना कशी रे, विरुद्ध. अपोज म्हणजे विरुद्ध. एक पिस्टन सिलेंडर या बाजूला, एक पिस्टन सिलेंडर या बाजूला. 4 सिलेंडरचं इंजिन असेल तर परत अजून 2, 6 असेल तर परत 2, 8 असेल तर परत 2. क्रॅनशाफ्ट मात्र कॉमन. कोणत्याही केसमध्ये क्रॅनशाफ्ट हा कॉमन राहतो. अशा प्रकारचा जर असेल तर मग याला आपण काय म्हणतो, अपोज्ड सिलेंडर इंजिन. चौथा प्रकार आहे रॅडियल इंजिन. चौथा प्रकार आहे रॅडियल इंजिन. रॅडियल इंजिन म्हणजे काय आहे? रॅडियल इंजिन म्हणजे जसं वर्तुळ पाहिलं तुम्ही, सर्कल. आपण एक कंपास घेतो, कंपास मध्ये सर्कल काढतो, तर त्या सर्कलवर पिस्टन सिलेंडर बसवलेले असतात. गोलाकार आकारावर पिस्टन सिलेंडरची रचना असते आणि मध्ये मग एक क्रॅनशाफ्ट राहतो. मध्ये राहतो एक क्रॅनशाफ्ट. हे झालं सर्कल. एक इथं पिस्टन सिलेंडर, एक इथं राहील, एक इथं राहील, इथं राहील. क्रॅनशाफ्ट कॉमन. सगळ्यांना क्रॅनशाफ्ट कॉमन. पण मात्र सिलेंडरची रचना वर्तुळावर, सर्कलवर. अशा प्रकारची जर रचना केली असेल तर मग अशा प्रकारच्या इंजिनला आपण रॅडियल इंजिन असं म्हणतात. आता रॅडियल प्रकारचं जे इंजिन आहे
हे जनरली विमानामध्ये वापरतात. कारण विमान कसं राहते, ते वर जाताना वर ओढताना तिरप होते, खाली येताना पण असं इन्क्लाइंड होते. त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या इंजिनची IC इंजिनची रचना केलेली असते. दुसरा आहे सिलेंडरच्या संख्येवरून पडणारे प्रकार. आता हे प्रकार कशावरून झाले? सिलेंडरच्या रचनेवरून. हे 4 प्रकार कशावरून पडले? सिलेंडरच्या रचनेवरून. कोणते कोणते पडले? इनलाइन इंजिन, व्ही टाईप इंजिन, अपोज सिलेंडर इंजिन आणि चौथा प्रकार झाला रेडियल इंजिन. हे 4 प्रकार सिलेंडरची रचना कशी केलेली आहे त्याच्यावरून पडलेले आहेत. आता दुसरा आपण वर्गीकरण करू याच कशावरून? सिलेंडरच्या रचनेवरून. सिलेंडरच्या रचनेवरून म्हणजे 2 प्रकार पडतात. बी, त्याला आपण बी म्हणू. सिलेंडरच्या रचनेवरून पडणारे प्रकार. सिलेंडरच्या रचनेवरून नाही, संख्येवरून. सिलेंडरच्या संख्येवरून 2 प्रकार पडतात. पहिल्या प्रकाराला म्हणतात सिंगल सिलेंडर इंजिन. पहिल्या प्रकाराला म्हणतात सिंगल सिलेंडर इंजिन आणि दुसऱ्या प्रकाराला म्हणतात मल्टी सिलेंडर इंजिन. मल्टी सिलेंडर संख्येवरून पहिल्या प्रकाराला म्हणतो आपण सिंगल सिलेंडर इंजिन आणि दुसऱ्या प्रकाराला म्हणतो मल्टी सिलेंडर इंजिन. आपण जे 2 चाकी वाहनं चालवतो त्या सर्व वाहनांमध्ये जनरली सिंगल सिलेंडर इंजिनच बसवलेलं आहे. एक पिस्टन राहते, एक ब्लॉक राहतो आणि त्याच्यावरच मग आपण 2 चाकी वाहन